नाशिकच्या कुंभमेळ्यात 10 लाख गिरीश महाजनांनी हारावे, नाही तर मी हारतो, नाही तर यायनं सत्ता सोडावी. जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही. गिरीश महाजननी माझ्या प्रश्नावर असं म्हटलं का गांजा साधू ठीक आहे, संत तर म्हणता येणार नाही, साधू पेत नाही, ठीक आहे, हे आम्ही खपून घेणार नाही. माझ्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा वर्धेत दाखल केली का मी असं म्हणलं म्हणून. तर मी 10 लाख रुपयाचं बक्षीस लावतो. किती लाखाचं? 10 लाखाचं. नाशिकच्या कुंभमेळ्यात 10 लाख गिरीश महाजनांनी हारावे, नाही तर मी हारतो, नाही तर यायनं सत्ता सोडावी. जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही. किती? 10 लाख नाही, सत्ता सोडा लागले यायले. जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे ते गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही. अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची, संत तुकारामाची, संत एकनाथाची, संत ठीक आहे गोरा कुंभाराची, संत तुकाराम महाराज, संत ठीक आहे तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, समाजाचं भलं घडून आणलं. तेव्हा समाज इथपर्यंत घडला. ठीक आहे, गांजा फुकून समाजाला का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेळ्यातून समाजासाठी का भेटणार. माझा कुंभमेळा घ्यायला विरोध नाही, पण झाडं कापू नये आणि 25,000 करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळ्यावर करण्यापेक्षा पोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे, त्याच्यावर खर्च करावा. ठीक आहे, 4-5 हजार करोड रुपये जो वार्षिक खर्च 2,000 करोड आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचा, त्याच्यावर खर्च करावा. ठीक आहे, जर हे खरंच माझ्यासोबत एवढी हे म्हणत असं का खपून घेणार नाही तर चॅलेंज न देतो यानं सरकारचा राजीनामा द्यावा. आम्ही असं म्हणावं तर तिथं तुम्ही आम्हाला दाखवून द्या गांजा फुकणारा एक तरी साधू संत. ठीक आहे, तर मी 10 लाख रुपये हारीन, यायनं सरकार सोडावं. चॅलेंज आहे आपलं, लागलं आजच चॅलेंज.